आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात बघितलं की मानिनीचे कोणीतरी डोळे झाकतं, तेव्हा मानिनी बोलते की युग. तेव्हा युग बोलतो की आई कसं ग तुला कळून जातं. तेव्हा युग आल्यावर सगळे खुश होतात. तेव्हा युग बोलतो की आता सणवार आहे मग यायलाच हवं ना, मागच्या वेळेस न सांगता आलो होतो. तेव्हा सगळे किती नाराज झाले होते माझ्यावर, म्हणून म्हटलं आता सणावाराला सांगून यावं. आणि तुमच्यासाठी माझ्याकडे एक गोड बातमी. पार्थ दादा तर मला शाबासकी देईल. तेव्हा पार्थ बोलतो बरं बरं सांग तरी काय बातमी. तेव्हा युग बोलतो की आई मी पहिल्या 5 टॉप 5मध्ये आलो आहे. तेव्हा सगळे त्याला कॉंग्रॅच्युलेशन करत असतात. तेव्हा काव्याही बोलते की युग म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन, म्हणजे तू दाखवून दिलंस की आपणही काही कमी नाही आहे. आता युगच्या रिझल्टची पार्टी झालीच पाहिजे, जशी माझी आणि जीवा असं बोलणार काव्या. तेव्हा काव्या शांत होते. तेव्हा सगळा 16 डिसेंबर पुन्हा आठवतो. वसूला तर हसायलाच येतं. मांडणी पटकन सावरून घेते. चला चला पटकन, आता एक एक सोडून 3-3 लोक आहेत, मी आता तिघांकडनं लाडू करून घेणार आहे म्हणून. तेव्हा काव्य बोलते बरं झालं योग तू आलास. कसं असतं ना, इतर वेळी नाही पण सणावाराला तरी आपण सगळी भावंडं एकत्र राहणं खूप महत्त्वाचं असतं. लकी आहेस तू, तुझा एक तरी भाऊ तुझ्यासोबत आहे ना, माझे पार्थ देशमुख. तेव्हा वसू लगेच काव्याकडे बघते. ते सगळे बोलत असतात तेवढ्यात नंदिनी येते. नंदिनी घराकडे बघून खुश होत असते. ती पूर्ण घर न्याहाळत असते. तेवढ्यात ती काव्याला आवाज देते. काव्य बघून तर धावत धावत सगळे नंदिनीकडे जातात. काव्य तर नंदिनीच्या गळ्यातच पडते. तेव्हा मानिनीच्याही डोळ्यात पाणी असतं आणि मानिनी बोलते की मला वाटलंच होतं तू येशील. मानिनी बोलते अगं अशी दारात का उभी आहेस, थांब. आशा तामण घेऊन ये. तेव्हा नंदिनी बोलते नाही आई, मी कायमची नाही आली आहे. आज सणावाराचा दिवस होता, म्हटलं घरातली सून भेटायला सुद्धा नाही आली असं नको वाटायला. तेव्हा मानिनीच्या डोळ्यात थोडं पाणी असतं. तेव्हा मानिनी बोलते मला असं वाटलं होतं की तू कायमची आली, पण नको काळजी करू, आम्ही वाट बघू. तेव्हा नंदिनी बोलते की नाही आई. नंदिनी सांगत असते की माझं येणं आता शक्य नाही, असं तसं बोलत असते ती. तेवढ्यात मानिनी ही बोलते की हे बघ नंदिनी, माझा जीवावर पूर्ण विश्वास आहे की तो तुला परत घरात घेऊनच येईल. तेव्हा काव्य ही टॉपिक चेंज करते, सगळे इमोशनल असतात म्हणून, की बरं ताई ते बाकी सगळं जाऊ दे, पण तू आत्ता आली आहेस ना, ये ना घरात. तेव्हा काव्या ते सगळे नंदिनीला घरात घेऊन येतात. तेव्हा नंदिनी घरात आल्यावर काव्याला बघते आणि बोलते की किती छान दिसतेस काव्या. तेव्हा मानिनी बोलते नंदिनीला खुणवून काव्याने मनावर घेतले बरं का, बोक्याला ती जिंकूनच दाखवणार आहे. तेव्हा पार्थ बोलतो आई. तेव्हा मानिनी बोलते अरे मी तुझ्याबद्दल थोडी बोलते, काव्याच्या हातात जो बोका आहे त्याच्याबद्दल बोलते. तेव्हा नंदिनीही हसायला ते नंदिनीला. तेव्हा नंदिनी सगळ्यांना विचारत असते की कशा आहात का सगळे, मला तुम्हाला बघून खूप बरं वाटलं. तेव्हा योगही बोलतो कशी आहेस वहिनी. तेव्हा नंदिनी बोलते मी छान आहे, तू कसा आहे. तेव्हा मानिनी बोलते अगं तुला माहिती का युनिव्हर्सिटीत पहिल्या 5त आला आहे योग. तेव्हा नंदिनी बोलते अरे वा कॉंग्रॅच्युलेशन्स. तेव्हा आशाताई नंदिनीला पाणी देतात आणि आशाताई बोलते की मला बहिणी खूप छान वाटतंय तुम्ही आल्या आहे ते बघून. तेव्हा नंदिनी सगळ्यांना विचारत असते. तेवढ्यात ती बोलते कसे आहात पार्थ. तेव्हा पार्थ बोलतो आय एम गुड, तुम्ही कसे आहात. तेव्हा नंदिनी म्हणते मी पण छान आहे. तेव्हा पार्थ बोलतो जीवा कसा आहे. तेव्हा नंदिनी थोडी शांत होते आणि बोलते की तेही बरे आहेत. तेव्हा लगेच वसू रम्याला खुणवते आणि रम्या लगेच नंदिनीकडे जाते. अगं तू सांगते की जीवा बरा आहे, म्हणजे मग आम्ही सोशल मीडियावर ज्याला बघतोय तो कोणी दुसरा आहे का. तेव्हा रम्या बोलते नाही म्हणजे तो कसा बाहेर उघड्यावर आंघोळ करतोय पण तो बरा आहे. तो कसा वॉचमनच्या डब्यातून जेवण जेवतोय पण जीवा कसा बरा आहे. तो कसा पाय पुरत नसताना सुद्धा थंडीत कुडकुडत रिक्षामध्ये झोपतो तरीसुद्धा जीवा बरोबर आहे. बरोबर ना नंदिनी. रम्या टोमणे द्यायचं सोडत नाही. तेव्हा असं बोलते रम्या असं काय करतेस तू, तो एवढा मेहनत करतोय म्हणून तर ही इथे येऊ शकली ना. पण खरंच मानिनी, पार्थ आणि नंदिनीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. काव्या आणि जीवाने जे काही दिवे लावले तरीसुद्धा माफ केलं यांनी. तेव्हा रम्या बोलते हो नाही, ते सगळे जेव्हा एका छताखाली एकत्र येतील तेव्हा तरी सगळं आठवेलच ना. तेव्हा रम्या बोलते ते फोटोज ते फ्रेम वगैरे सगळं. तेव्हा मानिनी पार्थ आणि काव्या तिघंही उठतात आणि बोलतात की रम्या. तेव्हा नंदिनी मानिनीला हात पकडून बोलते की आई. तेव्हा नंदिनीच उठते आणि बोलते बसू आत्या, या घरात सगळ्यांना सेम न्याय असतो ही देशमुखांची गोष्ट मला फार आवडते. म्हणजे जसं की मग ते मुलं असो किंवा सुना. माझं आणि पार्थचं जेव्हा लग्न ठरलं होतं तेव्हा आम्हीही स्वप्न पाहिले होते, आमच्याही भेटीगाठी होत होत्या. जे मी आणि पार्थने केलं तेच काव्य आणि जीवाने केलं. फक्त आम्ही राजरोसपणे केलं आणि त्यांनी लपून छपून केलं. पण
आमच्यात कधी काळी जे नातं होतं ते त्यांनीसुद्धा मान्य केलं, इग्नोर केलं आणि ते पुढे आले. पण मनाने इतके पुढे आले की ऊन, वारा, पाऊस, वादळ कशाचीही पर्वा न करता आमच्या होकाराची, स्वीकाराची शांतपणे वाट बघत राहिले. तुम्ही दोघं एवढं करू शकता, तर मी घरच्यांना भेटायला पण येऊ नाही शकत का? तेव्हा वसू बोलते, हे बघ तू. तेव्हा नंदिनी पटकन गुळपोळी घेते आणि वसूच्या तोंडात घालते आणि बोलते, त्यामुळे गोड खा आणि गोड बोलाच. तेव्हा युगही बोलतो की वा, वेल प्लेड वहिनी, वेल प्लेड. तेव्हा नंदिनी बोलते, मानिनी बोलते की अगदी खरं बोललीस नंदिनी. तसंही शहाण्याला शब्दाचा मार पुरतोच. तेव्हा मानिनी बोलते, नाही का पार्थ? तेव्हा सगळे पार्थकडे बघतात. पार्थही स्माईल देऊन करतो. इकडे शारदा आजीबाला गुळपोळी भरवते आणि बोलते, गुळपोळी खा आणि गोड बोला. तेव्हा जीवाई कौतुक करत होतं, कमाल कमाल, काय हात आहे, काय चव आहे तुमच्या हाताला. तेव्हा शारदा बोलते, तुमच्याही हाताला खूप चव आहे असं ऐकले मी तुमच्या बायकोकडनं. बरं, एक गोष्ट, मी तुमच्यासाठी गोड बातमी आणली. तेव्हा जेव्हा बोलतो, सासूबाई काय काय विचार आहे तुमचा? तेव्हा शारदा बोलते, जावाई बापू फाजीलपणा पुरे, ही गोड बातम्या द्यायची तुमची वेळ आहे आता. तेव्हा जीवा लाजतो. तेव्हा शारदा बोलते की बरं ऐका, मी आणि हे बाहेर चाललो आहे. त्या गुड्ड्यालाही गुळपोळी घेऊन मी त्याच्या नातेवाईकांकडे पाठवलं आहे. नंदिनी बाहेर गेली, तासाभरात येईलच. ह्या घराचा चाव्या घ्या आणि वेळेचा सदुपयोग करा. तेव्हा जीवा बोलतो, काय सासूबाई? तेव्हा शारदा बोलते, म्हणजे तुमच्या नवऱ्या बायकोमध्ये नातं जे काही रुसवे फुगवे आहेत ते जरा दूर करा. एवढ्यात हॉर्न वाजतो. तेव्हा जीवा बोलतो, तुमचा यांचा हॉर्न वाजतोय, आय मीन तुमचे हे हॉर्न वाजवत आहे. तेव्हा शारदा ऑल द बेस्ट करून चालली जाते. तेव्हा जीवा चाव्या बघून गाणं बोलतो, नंदिनी ये ना, लवकर ये ना, ह्यावेळीची संक्रांत तू कायम लक्षात ठेवशील. की नंदिनी, काव्य आणि मानिनी बोलत असे. तेव्हा मानिनी बोलते की नंदिनी, जीवा तुझ्यासोबत आला असता तर माझं स्वप्न खरं झाल्यासारखं वाटलं असतं मला. तेव्हा काव्यानं मानिनीला खुणवते की आई, अहो तुम्ही नंदिनी ताईसाठी काहीतरी आणलं आहे ना? तेव्हा मानिनी बोलते, काय ते? तेव्हा काव्य खुणवते, जे तुम्ही माझ्यासाठी आणलं आहे ते. तेव्हा मानिनीच्या लक्षात येतं. मानिनी बोलते, ते देते ना. तेव्हा मानिनी घ्यायला जाते. तेव्हा काव्य बोलते, सरप्राईज आहे. तेव्हा मानिनी नंदिनीच्या हातात साडी ठेवते आणि बोलते की अगं, मी संक्रांतीसाठी दोघी सुनांसाठी साडी आणली होती आणि हलव्याचे दागिने. तेव्हा नंदिनीला मानिनी सांगत असते की मस्त घालून साडी तयार होशील ना? नंदिनी मान डोलावते. तेव्हा मानिनी जीवासाठीही कुर्ता देते आणि बोलते, अगं जीवासाठीही कुर्ता आणला होता, तो त्याला देशील? तेव्हा नंदिनी काहीच बोलत नाही. तेव्हा काव्य अगं देईल ना, का नाही देणार? आणि ताई, मस्त साडी घालून फोटो पाठवशील? एक काम कर, तुम्ही दोघंही मस्त तयार होऊन फोटो पाठवायला विसरू नका. तेव्हा नंदिनी तो कुर्ताही घेते. तेव्हा नंदिनी बोलते की येते मी. तेव्हा मानिनी बोलते की अगं थांब ना, एवढ्या लवकर चाललीस? तेव्हा नंदिनी बोलते की नाही आई, अजून थांबली तर पाय नाही निघणार. ओल्या कापडाच्या गाठीसारखं मन ओलं झालं आहे माझं, त्याचं ओझं जास्त वेळ होणार नाही. तर मानिनी बोलते, बरं ये आणि सांभाळ स्वतःला. तेव्हा नंदिनी येते म्हणून चालली जाते. तेव्हा मानिनी बोलते, देव करो आणि माझ्या दोन्ही सुना या घरात लवकरात लवकर नांदो. तेव्हा काव्य मानिनीजवळ येते आणि बोलते, तथास्तु. तेव्हा मानिनी असते. तेव्हा काव्य बोलते, बरं आई, संक्रांतीसाठी स्पेशल प्लॅन आहे माझ्याकडे. तेव्हा मानिनी बोलते की काय, तिळाचे लाडू बनवायचे? तेव्हा काव्य हसते आणि बोलते. तेव्हा मानिनी बोलते, लब्बाड. तेव्हा काव्य बोलते, सांगते. तेव्हा काव्य प्लॅन सांगते. रम्या आणि वसून ते टेरेसवर पतंग उडत असतात. तेव्हा रम्या बोलते, तू नीट ढील दे हां आई. तेव्हा वसू बोलते, रम्या, आयुष्यात मी तुला ढील देण्याशिवाय काही केलं आहे का दुसरं? युग तिथेच असतो. तेव्हा रम्या बोलते, युग काही जमणार आहे का नाही? तेव्हा युग बोलतो, तुम्ही तुमचं काम करा, मी माझं बघेल, येऊ दे पार्थ दादाला, मग दाखवतो. तेवढ्यात पार्थ येतो. तेव्हा युग बोलतो की बरं झालं पार्थ दादा तू आलास, मगाशी मी पतंग उडत होतो, या रम्याने माझी कणीच कापली. रम्या बोलते, उडव उडव पतंग उडव, मीच कापली तुझी पतंग, पण युग नथिंग पर्सनल हां. युग बोलतो, दादा अरे चल ना, मला तुझी मदत हवी आहे. तेव्हा पार्थ रम्या आणि वसूकडे बघतो आणि पतंग उचलतो. पतंगवर लिहिलं असतं, देशमुख बॉईज. तेव्हा पार्थला जीवा आणि त्याच्या मागच्या आठवणी आठवतात. पार्थ जीवाला मिस करत असतो. तेव्हा पार्थच्या चेहऱ्यावर स्माईल येते. तेव्हा युग बोलतो, ये दादा कुठे हरवलास? हरवून वगैरे जाऊ नको बाबा, नाही ते ही रम्या आहे ना, तुझी पण पतंग कापेल. तेव्हा रम्या बोलते, मीच कापणार आहे बघ, काय होणार नाही तुमच्याकडून. तेव्हा युग बोलतो, ए तू गप ग. तेव्हा युग बोलतो, पार्थ दादा कर ना काहीतरी.
तेव्हा पार्थ बोलतो काळजी करू नको, तुझं पार्थ आता सगळं सांभाळून घेईल. आपली नंदिनी तिच्या घरी येते आणि ती पहिले जीवाला त्याच्या रिक्षामध्ये बघत असते. तेव्हा नंदिनीला जीवा कुठेच दिसत नसतो. तेव्हा नंदिनी रिक्षाला इकडे तिकडे मागे पुढे बघते आणि बोलते की जीवा कुठे गेलं आणि तो गुड्डूही दिसत नाही आहे, कोणाला विचारू मी आता. तेव्हा जीवा बाल्कनीतनं बोलतो, आज मैं ऊपर आसमानीचे. तेव्हा नंदिनीचं लक्ष जातं, नंदिनी जीवाकडे बघत असते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.